ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पूजा मोरे हे नाव आज खूप प्रसिद्धी माध्यमांमध्ये आपण पाहिलं. काही ठिकाणी पूजा धनंजय जाधव आपण पाहिलं. तर ह्या नावांमधली जी गल्लत आहे ना, तीच ह्या सगळ्या प्रक्रियेला कारणीभूत ठरली मी म्हणत. आणि कोण आहे पूजा मोरे, की ज्या पूजा मोरेंनी देवेंद्रजींचा ताफा अडवला होता. पण देवेंद्रजी एवढे मोठ्या मनाचे आहेत. काल त्यावेळेस त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा हिनी माफी मागण्याचा प्रयत्न केला की तो झालेला प्रसंग हे म्हणजे सोड रे बेटा, मला माहिती आहे तू शेतकऱ्यांसाठी केलं. ते माझ्या तालुक्यातल्या नेत्यांची मुलं सुद्धा माझ्याच वयाची होती, परंतु त्यांना मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गाडीमध्ये फ्रंट सीटला बसताना पाहिलेलं आहे आणि त्यांना सहज उमेदवारी मिळताना पाहिलेलं आहे. त्या काळामध्ये मी संघर्ष करायचे, माझ्याकडे टू व्हीलर सुद्धा नव्हती. मी ऊन वारा पाऊस यांच्यासोबत संघर्ष केलेला आहे. पहलगामचा जो अटॅक झाला दहशतवादी, तो फक्त आणि फक्त धर्म विचारूनच झालेला आहे. तर पण काय होतं, खरं लोकांपर्यंत पोहोचण्याच्या आधी खोटं गावभर फिरून आलेलं असतं असं म्हणतात. नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहत्रे आणि आपण पाहतात आमचा निवडणूक विशेष कार्यक्रम पंचायत. मंडळी, पुण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या 2 दिवसांमध्ये सर्वाधिक चर्चेतला चेहरा किंवा चेहरे आज माझ्यासोबत आहेत, जे आजच्या भाषेमध्ये प्रचंड व्हायरल झालेले चेहरे आपल्याला म्हणता येईल, प्रचंड व्हायरल झालेला व्हिडिओ म्हणता येईल. ते चेहरे, तो व्हिडिओ ज्यांचा आहे ते लोक माझ्यासोबत आहेत आणि त्यामुळेच आज आपण त्याच संदर्भात नेमकं काय घडलं, कुणामुळे घडलं आणि आता पुढे काय, याविषयी बोलणार आहोत. मी ही उत्कंठा आणखी काही क्षण अशीच कायम ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण बोलणार आहोत. एक छोटासा व्हिडिओ आपल्याला सुरुवातीला पाहायचा आहे आणि मग आपण बोलणार आहोत, चर्चेला सुरुवात करणार आहोत. धनंजय आणि पूजा या दोघांनाही ईश्वराने आशीर्वाद द्यावा, त्यांच्या जीवनातल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य मिळावं आणि जे सामाजिक कार्य देखील ते करतात ते सामाजिक कार्य अधिक ताकदीनं आणि अधिक लोकाभिमुखतेनं त्यांना करता यावं, अशा प्रकारचे आशीर्वाद ईश्वराने त्यांना द्यावे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं त्यांना दोघांनाही मनापासून शुभेच्छा देतो. आणि मोठा असल्यामुळे आणि माझा लहान भावासारखा धनंजय असल्यामुळे दोघांनाही शुभाशीर्वाद या ठिकाणी देतो आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर हा व्हिडिओ आपण पाहिला, हा व्हिडिओ होता पूजा मोरे आणि धनंजय जाधव यांच्या विवाह सोहळ्याचा. आणि या विवाह सोहळ्यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लग्नाला आले होते. तुम्हाला त्यांनी आशीर्वाद दिले होते आणि ते काय बोलले ते आपण आता ऐकलंय, की तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत. पूजा आणि धनंजय हे एक फोर्स आहेत. त्यांनी या पुढच्या काळामध्ये एकत्रित धडपड करून हा फोर्स समाजासाठी वापरायचा आहे आणि हा क्षण कुठेतरी जवळ आलेला होता. असं असताना पूजा मोरे नावाची एक तरुणी, जी खरं तर मराठवाड्यातनं आलेली आहे, पुण्यात येते, महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरते, तिला उमेदवारी मिळते आणि तिला मिळालेली उमेदवारी ही मागे घ्यावी लागते. हा सगळा घटनाक्रम आहे, हा सगळा प्रसंग आहे. मला सांगा, मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद देखील कामाला नाही आले का? खरं तर सर, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पूजा मोरे हे नाव आज खूप प्रसिद्धी माध्यमांमध्ये आपण पाहिलं. काही ठिकाणी पूजा धनंजय जाधव आपण पाहिलं. तर ह्या नावांमधली जी गल्लत आहे ना, तीच ह्या सगळ्या प्रक्रियेला कारणीभूत ठरली मी म्हणत. कारण की पूजा मोरे यांचा जीवनपट जर पाहिला तर तो एका विचारसरणीशी वेगळ्या जीवनगणनाशी निगडीत होता. कारण की तुम्ही मराठवाड्याचा उल्लेख केला, त्या मराठवाड्यामधले शेतकऱ्यांचे प्रश्न, त्या मराठवाड्यातले बेरोजगारांचे प्रश्न हे सगळे वेगळे आहेत. आणि ज्यावेळेस त्या पूजा धनंजय जाधव म्हणून झाल्या, त्याने आज त्या बॅलेट पेपरवरती या नावाने होत्या, उमेदवारी अर्ज या नावाने होत्या. या भागातली परिस्थिती वेगळी आहे, या भागाच्या लोकांचे प्रश्न वेगळे आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे या सगळ्या गोष्टींपर्यंत इथपर्यंत आलं. परंतु खरं सांगतो, देवेंद्रजींचे आम्ही विशेष आभार मानू. देवेंद्रजी असतील, मुरलीधरजी मोळ असतील, या खरंच या लोकांनी आज आम्हाला ताकद दिलेली आहे. यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहे. त्याचं कारण असं की पूर्व इतिहास माहिती होता, पुढची ताकद माहिती होती, पण त्यांनी तो शब्द जो वापरला ना, की हे दोन एक वेगळे फोर्स आहेत. आणि कोण आहे पूजा मोरे, की ज्या पूजा मोरेंनी देवेंद्रजींचा ताफा अडवला होता. पण देवेंद्रजी एवढे मोठ्या मनाचे आहेत. काल त्यावेळेस त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा हिनी माफी मागण्याचा प्रयत्न केला की तो झालेला प्रसंग ते म्हणले सोड रे बेटा,
मला माहिती आहे तू शेतकऱ्यांसाठी केलं होतं. म्हणजे किती मोठ्या मनाचा राजा आहे तो, म्हणजे किती मोठ्या मनाचा माणूस आहे तो, मुख्यमंत्री म्हणून शोभतात ते. लग्नाला देखील आल्यानंतर त्यांनी हिचं एवढं कौतुक केलं, माझं एवढं कौतुक केलं. ते कौतुकापेक्षा त्यांनी आमच्यावरती जो विश्वास टाकला की, आणि त्याच्यामध्ये अजून एक ओळ आहे सर, ती आता आपण ऐकली, की समाजकारण, राजकारण तुमचं एकत्रितरित्या घडावं. म्हणजे तुम्ही समाजासाठी काहीतरी करू शकता. हे देखील वाक्य त्या व्हिडिओमध्ये आहे सर. त्यामुळे त्यांनी विश्वास टाकला आणि त्यांचा विश्वास कामी आला का नाही आला हे येणाऱ्या कालावधीमध्ये ठरवलं. त्याचं कारण असं की आम्ही 2 नंबर प्रभागामधनं विड्रॉल केलं किंवा माघार घेतली म्हणून चर्चा झाली. आज आम्ही काही जाणकार लोकांना भेटलो, काही पत्रकार मंडळींना भेटलो, अभ्यासकांना भेटलो राजकीय. ते म्हटले की तुमचं वातावरण एवढं तयार झालं होतं, तुम्ही 2 नंबरमध्ये कुठल्याही पक्षाकडनं उभे राहिला असता तरी निवडून आला असतात. सगळ्या पक्षांचे एबी फॉर्म आमच्यासाठी रेडी होते, दोघा नवरा बायकोसाठी रेडी होते. परंतु ज्यावेळेस आम्ही चर्चा केली, पक्षाला सांगितलं की आम्ही यातनं माघार घेतोय, त्या सगळ्या गोष्टी करतोय, त्यावेळेस किंचित मनामध्ये विचार आला की यार आपण एक मध्ये आहे तसे फॉर्म ठेवले तर काय होईल. तर पक्ष नेतृत्व थोडं असं म्हटलं की यार तुम्ही भाजपसाठी एवढा त्याग करताय आणि मग एका नगरसेवक पदासाठी तिकडे कशाला लढता. आणि हा विचार केला आम्ही, आणि हे सत्य आहे, म्हणजे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये शपथेवर सांगू शकतो हे सत्य आहे. आणि त्यानंतर आम्ही हिनी मोठे मन दाखवलं आणि आम्ही स्वतःहून माघार घेतली सर. त्यामुळं आता देवेंद्रजींनीच विचार करायचा आहे, मुरलीधर मोहननी विचार करायचा आहे की त्यांचा आशीर्वाद आमच्यासाठी भविष्यात काय काम येईल. कारण की आत्ताचं जे वातावरण बघताय, आमच्या प्रभागातलं वातावरण बघताय, हिचे जर पाय बघितले तर आज फोड आलेले आहेत, जनतेला ते सगळं दिसतंय. खूप लोकांनी अश्रू ढाळलेले आहेत, अनेकांच्या घरी चुली पेटल्या नाहीत. त्यामुळे इकडं तर आज आम्ही नगरसेवक झालोच होतो. आणि त्याच्या पुढच्या गप्पा सांगायच्या तर सर, आम्ही त्याच्या अगोदर नगरसेवक झाल्यावर माणूस बजेट खर्च करतो ना, आम्ही निवडून येण्याच्या आधी सर हिनी 5 कोटी रुपयांचं बजेट विकास कामं त्या प्रभागात केलीत. एकमेव नगरसेवक न झालेला व्यक्ती नगरसेवक होण्याच्या अगोदर 5 कोटींची कामं केलीत. आपण एकदा टॉप 9 ला आमच्या प्रभागामध्ये फेरफटका मारला आणून. नगरसेवक झाल्यावर जे करतात ते आम्ही आधी केलंय, लोकांची मनं जिंकलीत, आम्ही एबी फॉर्म आणला, सगळं केलं. त्यामुळे आम्ही विजयी आहे, आनंदी आहे, समाधानी आहे. त्यामुळे हे दोघं जण आशीर्वाद ठेवतील आणि काही ना काहीतरी हिच्यासाठी चांगलं करतील. माझ्यासाठी छत्रपती संभाजी महाराज आहेतच. गेल्या 2-3 दिवसात जर आपण बघितलं, संबंध राज्यभर, पुण्यात नाही तर आपल्याला लोकांचे रडतानाचे व्हिडिओ येत आहेत. पण का तर मला डावललं, मला उमेदवारी दिली नाही, किंवा कुणी कुणाला रडवतंय, अगदी हाणामाऱ्या होत आहेत. म्हणजे भाजपमध्ये आता तुमचा मोठा पक्ष बलाढ्य पक्ष आहे, त्यात अधिक होत आहे. हे सगळं राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडतंय. आणि दुसऱ्या बाजूला काय तर एक लढणारी कार्यकर्ती ज्यावेळेस रडताना पाहतो तर त्यावेळी निश्चितपणे सगळ्यांनाच एक वाईट वाटतं की काय एक आक्रमक पद्धतीनं कुठलंही आंदोलन असू द्यात किंवा बोलणारी व्यक्ती आहे, तरुणी आहे, ती ज्यावेळेस रडते तर मग वेगळा विचार डोक्यामध्ये यायला सुरुवात होते. तुझ्या मनामध्ये काय आहे नेमकं? मी खरं तर तुम्ही उमेदवार आहात, पण मी अगदी आपण सहजतेनं बोलतोय म्हणून माझ्याकडनं तुझ्या हा एकेरी शब्द आला. पण नाही बोललंच पाहिजे, तेवढा अधिकार आहे तुम्हाला आणि इथून पुढे तसंच झालं पाहिजे. मला सर याच्यामध्ये काय झालं, ज्यावेळेस उमेदवारी मागे घेतली, म्हणजे एक 10-15 वर्षाचा माझा 10-12 वर्षांचा माझा हा प्रवास आहे, अतिशय शून्यातून सुरू झालेला. ज्या कुटुंबामध्ये राजकीय वारसा नाहीये, ज्या कुटुंबामध्ये असा मोठा व्यक्ती नाहीये ज्याला राजकारणामध्ये आपल्याला येण्यासाठी गॉडफादर लागतो. माझ्या वयामध्ये ज्यावेळेस मी काम करत होते, माझ्या तालुक्यातल्या नेत्यांची मुलं सुद्धा माझ्याच वयाची होती, परंतु त्यांना मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गाडीमध्ये फ्रंट सीटला बसताना पाहिलेलं आहे आणि त्यांना सहज उमेदवारी मिळताना पाहिलेलं आहे. त्या काळामध्ये मी संघर्ष करायचे, माझ्याकडे टू व्हीलर सुद्धा नव्हती. मी ऊन वारा पाऊस यांच्यासोबत संघर्ष केलेला आहे. मी टू व्हीलरवर फिरत असताना पावसाळ्यामध्ये मी 2-2 वेळा अंगावर ओली होऊन अंगावर वाळलेली आहे मी. म्हणजे मी कपडे बदलायला सुद्धा घरी जाऊ शकत नव्हते, कारण की माझं तालुका प्लेस हे 30-35 किलोमीटर माझ्या गावापासून लांब आहे. तिथून जायचं मी 150-150 किलोमीटर फिरायचे, लोकांचे लग्न अटेंड करायचे लांब लांब जाऊन. मी बीड पासून संभाजीनगरला माझी आई राहते, माझ्या भावाचं शिक्षण चालू आहे म्हणून. तिथं 150 किलोमीटरचा प्रवास मी टू व्हीलरनी करायचे सर. आणि ह्याच्यामध्ये मला बॅकबोनचा पण प्रचंड मोठा त्रास आता पण सुरू झाला. म्हणजे मी कष्टामध्ये कुठेच कमी पडले नाही. आणि मग हे सगळं करत असताना ज्यावेळेस नेमकं उमेदवारी मिळण्याची वेळ होती, त्यावेळेस मला हा मागचा सगळाच प्रवास आठवला की आपण किती कष्टातून आलो. आणि म्हणून मला असं वाटतं की एखाद्यांना जे आयतं भेटतं त्यांना ह्याची कदर नसेल, पण मी ते कष्टातून मिळवलं होतं सगळं. लाट्या काट्या खाऊन असेल, मी पोलीस स्टेशनमध्ये असताना अनेक वेळा, अनेक दिवस, अनेक रात्री मी वॉशरूमच्या बाहेर पोलीस स्टेशनच्या घालवलेल्या आहे. तिथं मला झोपवलेलं आहे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, लाट्या काट्या खाल्ल्यात. न्यायालयामध्ये खूप कमी वयामध्ये मी पायऱ्या चढल्या न्यायालयाच्या. त्याच्यानंतर मला वकिलांना द्यायला पैसे नसायचे, पण मी शेतकरी आंदोलनातले गुन्हे असल्यामुळे वकिलांनी माझ्याकडून फीस घेतली नाही. पत्रकार बांधवांनी तर माझ्यावर एवढं प्रेम केलेलं आहे की पत्रकारांनी मला बससाठी पैसे दिलेले आहेत.
मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांनी हाफ तिकीट केलं होतं एसटीचं. तर त्यावेळेस हाफ तिकीट त्यांनी केलं म्हणून मला एवढा आनंद झाला होता, कारण की माझ्याकडे एसटीसाठी पैसे नसायचे. तिकीट काढण्यासाठी पैसे नसायचे. बसचं तिकीट काढणाऱ्या ज्या मुलीला पैसे नाहीत, बसचं तिकीट काढणारी मुलगी, तिला तिकिटासाठी पैसे नाहीत, तिला भाजपचं तिकीट मिळतंय आणि तिला ते वापस करावं लागतं. म्हणजे तिकीट हा विषय माझ्या आयुष्यातला ना सर खूप महत्वाचा आहे. मग ते बसचं लालपरीचं तिकीट असेल किंवा हे भाजपचे मिळालेलं तिकीट असेल. तर त्याच्यामुळे मी हे सगळा प्रवास जेव्हा बघितला ना त्यावेळेस मला ढसा रडायला आला, की मी कुठं कष्टात कमी पडले, मी कुठं ह्याच्या मेहनतीमध्ये कमी पडले. आणि हे जे घडून आणलं ना त्याच्यामध्ये नेते कुठंच जबाबदार नव्हते. नेत्यांनी प्रेम केलं हो सर. मी प्रखर विरोध केला होता शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून. मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचा 7-12 कोळा व्हावा यासाठी. तो राग मुख्यमंत्र्यांनी कदाचित धरायला पाहिजे होता, पण ते इतके मनाचे मोठेपणा दाखवलं त्यांनी, की ते सगळं बाजूला जाऊ दे म्हणले. या मुलीला उमेदवारी भेटली पाहिजे कारण की तिचं इलेक्ट्रॉन मेरिट आहे. त्यांनी ती दिली. परंतु समाजामधल्या काही लोकांनी ते इतकं वाईट पद्धतीने ट्रोल केलं गेलं ते, जे वाक्य माझे नाही आहेत सीएम साहेबांसोबतचे, की एका मराठा आरक्षणाच्या मुव्हमेंटमध्ये एक मुलगी त्यांच्या मिसेस बद्दल खालच्या हो, पातळीवर ते जाऊन भाषण बोलते. आणि त्याच्यामध्ये तर मी चळवळीत काम केलं सर, पण मी माझ्या एका लेवलनी काम केलं. मी माझ्या तत्वासोबत एकनिष्ठ होते. कुठल्याही व्यक्तीवर खालच्या पातळीवर जाऊन मी टीका केली नाही. आणि ते वाक्य मी जे बोललेलेच नाहीये ते माझ्या तोंडी घातलं गेलं आणि असं दाखवलं गेलं, की अरे जी मुलगी ह्यांच्याविषयी एवढं वाईट आहेत, ते देवेंद्रजी ह्यांच्यावर एवढं का प्रेम करतायत? ह्यांना का तिकीट आहे? ही गोष्ट कुठेतरी मनाला वेदना करून गेली आणि असं वाटलं, की आपण शून्यातून जग निर्माण करणारे शेतकऱ्याची पोटची मुलगी आहोत. शेतकरी दुष्काळ पडला, ओला दुष्काळ असेल, कोरडा दुष्काळ असेल, त्याचं सगळं नेस्तनाबूत होतं ना. तेव्हा तो पुन्हा शून्यातून सुरुवात करतो आणि त्याच्यामुळे ती मी मुलगी होती शेतकऱ्याची पोटची आणि म्हणून मला असं वाटलं, की जाऊ द्या त्या माणसासाठी आहे ना सगळं सोडून आपण शून्यापासून सुरुवात करूया. कारण की तो जन्म आपल्या शेतकऱ्याच्या पोटचा आहे. शेतकरी शून्य व्हायलाही घाबरत नाही आणि शून्यातून पेरायला आणि उगवायलाही घाबरत नाही. त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. म्हणून मी ठरवलं शून्यापासून सुरुवात करूयात पुन्हा एकदा. केली की तुम्ही तिकडे काश्मीरात गेला आणि तिकडे मग ते अनावधानानं तो हे बोललं गेलं की धर्म विचारून मारलं गेलं नाही अशा पद्धतीचं, तर ती चूक दुरुस्त होऊ शकली नसती का असं, म्हणजे किंवा सांगून जसं तुम्ही काल सांगितलं किंवा ज्यांचा कोणाचा हा समज झाला गैरसमज झाला तर त्यांना सांगता नसतं. सर ती चूक त्याच वेळेस मला कळली होती आणि ज्यावेळेस एखादी मी बाईट दिली किंवा एक कमेंट दिली त्यावेळेस ती सिच्युएशन वेगळी होती, ती परिस्थिती वेगळी होती. हल्ला झालेला होता. देशातल्या लोकांना हा कशामुळे झाला, कुणी केला आणि कशामुळे झाला, काही परिस्थिती समोर आलेली नव्हती. त्यावेळेस मी ती प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्यावेळची वेळ, त्यावेळची परिस्थिती, ते काळ हे सगळं वेगळं होतं. नंतर मग दुपारच्या नंतर ही सगळी परिस्थिती बाहेर यायला लागली कारण की जे जखमी लोक होते त्यांचे नातेवाईक भेटायला लागले आणि त्यावेळेस ते सांगायला लागले की धर्म विचारून मारलंय. पण ही वेळ नंतर आलेली आहे, ती माझी बाईट आधीची आहे. ज्यावेळेस हे मला कळालं त्यावेळेस महाराष्ट्रामधल्या नवी मुंबईच्या काही जखमींना मी भेटले, त्यांच्या नातेवाईकांशी बोलले. तर त्यावेळेस त्या अतिरेक्यांची एक गोळी त्यांच्या मानेला चाटून गेली होती. त्यावेळेस मी त्यांना बोलले, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हो आम्हाला धर्म विचारून मारले. त्यावेळेसच मी तिथं भूमिका मांडली होती की हो पहलगामचा जो अटॅक झाला दहशतवादी तो फक्त आणि फक्त धर्म विचारूनच झालेला आहे. तर पण काय होतं खरं लोकांपर्यंत पोहोचण्याच्या आधी खोटं गावभर फिरून आलेलं असतं असं म्हणतात. तर लोकांनी ती वेळ काळ परिस्थिती समजून नाही घेतली. लोकांनी समजून घेतली म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं त्यांच्या जागी मी जरी असले असते मी पण समजून नसती घेतली. परंतु ते आम्ही ज्या वेळेस नंतर मांडत राहिलो की हो धर्म विचार, पण तो व्हिडिओ जास्त व्हायरल झाला नाही. तोपर्यंत हा व्हिडिओ अख्ख्या देशभरामध्ये पसरलेला होता आणि त्याचं विक्टिम मला व्हावं लागलं. परंतु मला याची जाणीव आहे की देश प्रथम आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये चूक झाली असेल मी दिलगिरी व्यक्त करतेय आणि मी माझ्या भविष्य काळातल्या भूमिका ह्या खूप विचारपूर्वक घेईन. बरोबर. धनंजय तुम्ही सांगा की गेल्या 2 दिवसात म्हणजे जे काही घडलं त्याचा जरा घटनाक्रम सांगा बरं तुम्ही, कारण थेटपणे म्हणजे काय की तुमची उमेदवारी तुम्हाला जाहीर झाली, तुम्ही अर्ज दाखल केला, त्याच्यानंतर मग बघितलं आपण सुरू झालं मग ते टोळ धाड या पद्धतीनं सगळं ट्रोलिंग सुरू झालं आणि मग ते व्हिडिओ जुने आले आणि मग काय काय सगळं पुढे घडलं आणि शेवटी माघार घ्यावी लागली. ते इथं अगदी तुम्ही आमच्या आता स्टुडिओमध्ये आला तिथपर्यंत. सर हे 2 दिवसाचा विषय नाहीये हा सर. सर याला साधारणतः आमचं लग्न मार्च मध्ये झालं. मार्च म्हणल्यानंतर डिसेंबर साधारणतः 10 महिने 9 महिने 10 महिन्याचा आमचा जीवन प्रवास आहे दोघांचा एकत्रित त्याचा. याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही काम चालू केलं ना तर कधीतरी असं वाटतं की जास्त काम करणं माणसाला भोवतं सर. आणि अनेकांचा आमच्या भागातल्या लोकांचा पहिल्यांदा आम्ही राजकारणामध्ये सक्रिय होण्याच्या अगोदर 3 व्हीलरचा स्पीड होता. तिथं 3 भाजप होते, 1 राष्ट्रवादी होतं. ते 3 व्हीलरचं स्पीड चाललं असेल. पण नंतर असं झालं सर की आम्ही आलो आणि ह्या सगळ्यांनी 4 व्हीलरचा स्पीड केला. पण मला ते छत्रपती संभाजीराजांसोबत फिरत असताना खूप चांगलं मी जगलो, चार्टर्ड मध्ये फिरलो आणि मग तो मला संभाजीराजांसोबत चार्टर्डचा स्पीड लागला मला.
कुठलंही काम करायचं, स्वराज्याची मुवमेंट करायची, सामाजिक काम करायचं, तर संभाजीराजेंचं असं एकदम रॉयल ना राजे सगळं. ते त्यांनी माझ्यावरती परीस लाभलेले मला, म्हणजे संभाजीराजे माझ्या आयुष्यामध्ये परीस ठरले, त्यांच्यामुळे माझं जीवन पण माझ्या पण. बदललं आहे बरोबर, हो. आमच्या दोघांचे. हे का सांगतोय मी हे वाक्य, तर ह्या 8-9 महिन्यामध्ये सर आम्ही प्रभागामध्ये इतकी प्रचंड कामं केली, इतक्या लोकांना जोडलं. माझ्यापेक्षा विशेषतः हिचं कौतुक आहे, माझे साधारणतः 200-250-300 लोकांचा जर आवाज मारला त्या मुलांचा ग्रुप आहे, तर हिच्यासाठी 500 महिलांचा ग्रुप आहे आज, की त्या हिच्यासाठी आवाज धावून येऊ शकतात. त्यात काय काय, तर बाबा त्याच्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन केली. या पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांसमोर आम्ही दोघांनी लोटांगण आंदोलन केलं. मिलियन मध्ये त्या व्हिडिओजला सर व्ह्यूज आहेत, म्हणजे लोक सगळ्याच मीडिया मधले तुम्ही ते सगळं पाहिलेले. म्हणजे आम्ही असं कोणावरती अतिक्रमण करून आलेलो कार्यकर्ते नाहीये. त्याच्यामध्ये आम्ही ज्या भागामध्ये महानगरपालिकेमध्ये 15 वर्षापूर्वी आलेल्या भागामध्ये रोड नव्हते, त्या भागामध्ये सर आम्ही रोड केलेत, डांबरी रोड केलेत, सिमेंटचे रोड केलेत. जो भाग प्रभाग क्रमांक 1 किंवा लोहगावच्या परिसरामध्ये होता, त्या भागामध्ये ड्रेनेजची कामं केली सर आम्ही, ओपन जिम दिल्या आम्ही. असा एकमेव नगरसेवक असेल की जो निवडून येण्याच्या आधी कामं केली, म्हणजे लढण्याच्या आधी कामं केली, तो प्रकार होता. आमच्याकडे सर पावसाचे दिवस होते आणि दांडियाचं चालू होतं, सगळं फीवर चालू होता. या पुणे शहरातले, महाराष्ट्रातले पावसामुळे दांडिया कॅन्सल झाले, पण आमचा दांडिया सर एवढा ग्रँड ठरला की 10,000+ लोकांनी त्या दांडियाला उपस्थित लावली. का, तर त्याचे आयोजक धनंजय जाधव आणि पूजा जाधव होते, म्हणून लोकांचा तो विश्वास होता. बरं, पहिल्या दिवशी ओपन ग्राउंडला यशस्वी झाला, म्हणून आम्ही हॉलमध्ये टाकला. 3 हॉल होते सर, आमच्या भागातला सगळ्यात मोठा गीताई हॉल नावाचा हॉल आहे, जिथे आमचं लग्न झालं. आमच्या लग्नाच्या 3 पट गर्दी सर फक्त आमच्या दांडिया खेळायला होती सर. आम्ही दहीहंडी केली सर, आमच्या पूर्ण परिसरातली नव्हे तर या पुणे शहरातली सगळ्यात मोठी दहीहंडीला प्रतिसाद सर आमच्या मिळाला. आम्ही ह्याचा कार्यक्रम ठेवला सर, खेळपट्टीचा कार्यक्रम ठेवला. अनेक जण साड्या वाटतात, राजकारणी गिफ्ट वाटतात, आम्ही त्या सगळ्या गोष्टी केल्या. का, तर स्पर्धा तेवढी मोठी होती सर. एकाही महिलेची धक्काबुक्की नाही, काही नाही. आलेल्या प्रत्येक महिलेला चांगली साडी मिळाली, लोकांनी प्रतिसाद दिला आणि प्रचंड गर्दी झाली सर. त्याही पुढे जाऊन ह्याच्यात गेम झाली की एखादी बैठक असते, कॉर्नर सभा घ्यायला लागतात, कॉर्नर बैठका. आम्ही असेच सांगायचो की पूजाताई येणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं काय झालं सर, त्या आमच्या त्या याचा कार्यक्रम जो झाला ना, खेळ पैठणीचा, त्यामध्ये पूजाताईंनी जे भाषण केलं ना, ते भाषण विरोधी पक्षाच्या आमदारांनी, नगरसेवकांनी सगळ्यांनी ऐकलं. वडगाव शिरीच्या शेजारी भोसरी विधानसभा आहे सर, तिथले विलास लांडे माजी आमदार आहेत. त्याच्या स्पेसिफिक त्यांच्या हिची काय ओळख नसेल, पण माझे थोडीशी वडीलधारी असल्यामुळे माहिती होती. तर एका लग्नात आम्ही भेटलो, एक आमच्या नातेवाईक आहेत, म्हणजे मित्र आहेत, त्यांचे नातेवाईकांच्या लग्नात आम्ही भेटलो. तर तिथं आवर्जून ते पूजाकडे आले, अरे पूजा, तू धनंजयची मिसेस ना, आणि तुझं ते भाषण मी ऐकलं, आणि तू खूप त्या पुढच्या प्रतिस्पर्धी नगरसेवकाचं नाव न घेता तिच्या कामाचे, न केलेल्या कामाचे वाभाडे काढले. आणि ही विशेष म्हणजे ते माझे आमदार आणि आम्ही ज्यांच्या विरोधात लढतोय ते एका पक्षाचे सर. म्हणजे याच्या पलीकडे जाऊन हिचं बोलणं, हिचं केलेलं काम हे लोकांपर्यंत पोहोचलं. त्यानंतर ज्या बैठका होत्या, त्या छोट्या छोट्या बैठकांचा मी विषय सांगत होतो. आम्ही बैठका लावायचो, ती लोक 25-50 खुर्च्या आणायचे. 500-700 ची गर्दी सर त्या प्रभागामध्ये 8 महिन्यात हिने खेचली सर. आणि ह्या सगळ्या गोष्टींसमोर सर सगळा दबाव तिथे तयार झाला. आणि मला असं वाटतंय की अनेकांनी मला मदत केली, परंतु ह्या दबावामुळे असं वातावरण झालं की आता काय खरं दिसत नाही, हे शीट निवडून येईल. मग सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी घडल्या. त्याच्यानंतर तिथे एक असा विषय आला की पार्टीनं अनेकांचे प्रवेश झाले, अनेकांचे प्रवेश राहिले. निष्ठावंत या प्रक्रियेशी आमची स्पर्धा चालू झाली. आमचं मेरिटमध्ये आम्ही आलो, सगळं झालं. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना घेऊन आम्ही कार्यक्रम केले. मुरलीधर अण्णा मोळांचे बंधू आले होते आमच्या कार्यक्रमांना, जगदीशजी मुळीक आले होते, आमचे नगरसेवक स्थानिक चांगले कार्यक्षम अनिल बॉबी टिंगरे ते आले होते. हे सगळ्यांनी कार्यक्रम पाहिले होते आमचे. परंतु तरी सुद्धा विरोधी लोकांनी इतका आमच्या विरोधामध्ये नरेटिव्ह पसरवला. पक्षाची सगळी लोक आमच्या सोबत होती, पण बाकी विरोधक एवढे घाबरले की त्यांनी आमचा एक म्हणणं करेक्ट कार्यक्रम केला. वेगवेगळ्या पद्धतीचे सर्वे खोटे दाखवले, त्याच्यामध्ये समोरच्या विरोधी महिलेला खूप चांगल्या पद्धतीचे मेरिट दाखवलं, खूप वेगळं प्रचंड केलं. त्यानंतर सर मला असं वाटतं की हिची उमेदवारी साधारणतः एक 3-4 महिन्यापूर्वीच फायनल स्टेजला होती कामाच्या बेसवरती, आणि जास्त काम केलं, या सगळ्या गोष्टी केल्या म्हणून अडलो. आता याच्यात एक आणखीन एक गेम आहे सर. काय झालं, आमच्या विरोधामध्ये आज ते लक्ष्मण हाके व्यक्ती नामक आमच्यावर टीका करतोय ना, तो व्यक्ती, आणि आमच्या पक्षांतर्गत एक छोटासा आमचा विरोध असणारा, आणि पण माझा मैत्रीपूर्ण ज्या व्यक्ती आमच्या स्वराज्य पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून फिरला, त्यांनी स्वराज्य पक्षासाठी काम केलं, तो व्यक्ती माझे चांगले संबंध. पण थोडीशी त्यांची नाराजगी त्या चंद्रकांत टिंगरे नामक व्यक्तीने हेरली. मग त्यांनी त्या व्यक्तीसोबत पत्रकार परिषदांमध्ये आमच्या विरोधामध्ये कुरघोड्या केल्या, ते सगळं व्हायरल केलं, ते जनतेसमोर स्वतःच्या मोबाईलवरनं व्हायरल केलं. यथोचित आजही माझं आणि चंद्रकांत टिंगरेंचं किंवा रेखाताई टिंगरेंचा कुठलाही वाद नाही, आमचा बांधाला बांध नाही, आणि अशी कुठली प्रक्रिया याच्या पूर्वी घडली नव्हती की त्यांनी माझ्या अंगावर यावं, मी त्यांच्या अंगावर जावं. परंतु त्यांनी आमच्या व्यक्तिगत प्रक्रियेमध्ये हात घातला, आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माझ्याकडे आत्ता आलेले इनपुट्स आहेत ना, तर भारतीय जनता पार्टीशी साठी प्रेम करणारे, दाखवणारी लोक आहेत. आम्ही भारतीय जनता पार्टीवर प्रेम करतो,
परंतु त्यांच्याशी निगडीत मी 1 मध्ये होतो तेव्हा त्या लोकांना आनंद झाला जे भाजपशी निगडीत प्रेम करणार होते. परंतु ते 2 मध्ये स्वतःच्या प्रभागात राहतात. तिथं काही टेंडर्समुळे त्या लोकांचं आणि त्या भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं साठवलोट होतं. परंतु ती लोक भाजपवर प्रेम करतात असं दाखवायची. म्हणजे अक्षरशः या लोकांचे ज्यांनी आमचं ते बाजार उठवलं म्हटलं तरी हरकत नाही किंवा आम्हाला त्रास दिला म्हणत हरकत नाही, तर त्या लोकांनी भाजपशी प्रामाणिक दाखवण्याच्या नादामध्ये आमच्या न झालेले चुका किंवा कदाचित चुका म्हणून त्यांना न झालेले व्हिडिओज मॉर्फ करून व्हायरल करण्यासाठी प्रभाग क्रमांक 2 मधल्या भाजपवर प्रेम करतोय असं दाखवणारा, परंतु माझ्याशी देखील मैत्रीपूर्ण संबंध दाखवणारा इकडं या प्रभागामधले आमचे विरोधक यांची युती झाली. ह्या लोकांनी एकत्रितरित्या ते सगळं मटेरियल तयार केलं आणि ते अशा पद्धतीनं पेड यंत्रणा लावून सर व्हायरल केलं की त्याची थेट वरपर्यंत दखल केल्या गेली. आणि तरी सुद्धा पक्ष नेतृत्व आम्हाला लढा मेरिट्स मध्ये चांगले आहात म्हणत होता. हो, म्हणजे मला म्हणजे एक लक्षात येते की प्रस्थापितांच्या प्रस्ताला आणि काही लोकांच्या हितसंबंधाला धक्का लागत होता म्हणून तुमची म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं बदनाम तुमची करणं ते आपण म्हणतो ना नेहमी योद्धा जेव्हा पराजित होत नाही त्यावेळेस त्याला बदनाम केलं जातं. तसंच बदनाम आणि करण्याचं आणि पुढे तुम्ही सांगत होता की मग पक्ष नेतृत्वाकडनं कारण तुम्ही म्हटलं की लढा म्हणत आणि इतकं होऊ नये इतकं हे सगळं झालं आणि मग ते सगळं व्हायरल झालं आणि त्याच्यावरती निगेटिव्ह ट्रेंडिंगला पूजाताई चालल्या. त्याच्याही पुढे जाऊन मी तर छत्रपती शिवाजी महाराजांवरती खूप प्रेम करणारा, संभाजी महाराजांशी मी संबंध येण्यामध्ये त्यांचाही वाटा. आणि मी आज जाहीर सांगतो की हो, मी नरेंद्र मोदींना विचारलं होतं की तुम्ही अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक बांधणार होतात, काय झालं? म्हणजे ती तुम्ही पाहिलं असेल की संभाजी महाराजांची ती अरबी समुद्रामध्ये जाण्यासाठीची ती दुर्बीन शिवाजी महाराज शोधायला आम्ही गेलो होतो. मी इकडे लपवलं नव्हतं कधीच. हो, मला नरेंद्र मोदींचे विचार आवडतात का, देवेंद्रजींचे विचार आवडतात का, कार्यक्षमता आवडती का, कार्य करण्याची पद्धत आवडती का? हो, आवडती ना. परंतु मी ज्या पक्षाची प्रामाणिक आहे, मी शिवाजी महाराजांच्या आयडिओलॉजीला मानणारा माणूस आहे. शिवाजी महाराज मला त्या समुद्रात दिसत नाही. संभाजी महाराजांनी ते नेतृत्व केलं, संभाजी महाराजांनी ती मोहीम केली, मी त्यात होतो. अक्षरशः ती मोहीम माझी या लोकांनी परत काढली, टॅग केलं की जो व्यक्ती नरेंद्र मोदींना विचारू शकतो की शिवाजी महाराजांचा पुतळा झाला नाही त्याच्या बायकोला तुम्ही तिकीट देणार का? अरे म्हणजे राजकारणासाठी तुम्ही शिवाजी महाराजांच्या एखाद्या मुवमेंटचा वापर करू शकता. बरं, ही माहिती कोणाला आहे? तर आमच्यातल्याच काही लोकांना आणि जवळच्या प्रभागामध्ये राहणारे जे आमच्या मुवमेंटवरती लक्ष ठेवून आहेत त्यांनाच माहिती आहे ना. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या ज्या लोकांनी आम्हाला ट्रोल केलं ना, ते बिचारे आपले म्हणजे पार्टीवर प्रेम करणारी लोक होती. आम्हाला उमेदवारी मिळू नये असं त्यांना वाटलं, ते स्वाभाविक होतं. निष्ठावंतांना डावललं गेलंय हेही वाटणं त्यांना स्वाभाविक होतं. परंतु आमचे मित्रपणा दाखवला, आमच्या पूर्वीच्या प्रक्रियेला विश्वासात समजून न घेता हिलाही ट्रोल केलं गेलं आणि मलाही ट्रोल केलं गेलं. पण शिवाजी महाराजांसाठी जर हे झालंय मला जे ट्रोल, ते मी काय हरकत नाही, शिवाजी महाराजांचं स्मारक झालं पाहिजे होतं. असो भविष्यात त्याच्यावर याच्या बाबतीत जे बोललं जातं प्रामुख्याने की त्यांची म्हणजे खरं तर त्यांची जडणघडण जी आहे ती विशिष्ट विचारसरणीला धरून किंवा तशी राहिलेली नाही. मग तुम्ही सुरुवातच तुमची मग शेतकरी संघटनेपासून झाली, नंतर मग तुम्ही काय कुठे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत, पुढे कुठे अगदी राहुल गांधी सोबत तुम्ही दिसला, तुमचा तो फोटो देखील व्हायरल तेवढाच होतोय. आणि त्यामुळे मग तुम्ही काही कारण शेवटी भारतीय जनता पक्ष त्याची एक विचारसरणी आहे, त्याचा एक आधार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाचा, जो हिंदुत्ववादी किंवा राष्ट्रवाद वगैरे गोष्टी त्यांच्याकडनं बोलल्या जातात. त्याच्याशी तुमचा आधी कधी संबंध आला नाही आणि आता थेट निवडणुकीच्या मुहूर्तावरती तो संबंध आला किंवा आणला गेला आणि म्हणून मग तुमच्याकडे संशयाने किंवा एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं. धनाभाऊ तेच म्हणले की पूजा मोरे हा प्रवास वेगळा आहे सर आणि पूजा जाधव हा प्रवास वेगळा आहे. हा दोघं एकत्रित करून चालणार नाही. ज्या भागामध्ये सर मी ग्रामीण भागामध्ये काम करत होते तिथलचे प्रश्न वेगळे होते, तिथलच्या अडचणी वेगळ्या होत्या, तिथलचे बॅकग्राऊंड वेगळं होतं. तिथं सर शेतकऱ्यांना आज खायला भेटत नाही, शेतकऱ्यांचा आज प्रश्न वेगळे आहेत. मला सांगायचं तर मी शेतकऱ्यांसाठी लढा लढत होते, कारखानदारांच्या विरोधातली माझी लढाई होती. जात धर्म पक्ष पंथ हे काहीच विषय येत नव्हते आणि ते संस्कार माझ्यावर होते. आणि एकतर आयात निर्यात धोरण जे दिल्लीमध्ये ठरलं जातं आणि त्याच्यावर शेतकऱ्यांच्या मालाचा भाव ठरला जातो, ते आयात निर्यात धोरण बदललं तर शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटेल ही माझी भावना असल्यामुळे मी राहुल गांधींना भेटले होते. कारण की ते दिल्लीतले नेते आहेत आणि त्यांच्यापर्यंत जर दिल्लीपर्यंत आमचा आवाज जर पोहोचवायचा असेल तर भारत जोडोच्या यात्रेच्या निमित्तानं मराठवाड्यात प्रवेश करत होते. त्यावेळेस मी शेतकरी संघटनेमध्ये काम करत होते आणि माझ्या छातीवर तो बिल्ला आहे सर आणि तो बिल्ला घेऊन
घेऊन आणि हातामध्ये कापसाची पेंड घेऊन मी बसनी प्रवास करून तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. सकाळी 4:30 4:30 वाजता मी तिथं पोहोचले. मी अंघोळ केलेली नव्हती, काही आवरलेलं नव्हतं. रात्री पोहोचले तिथं त्यांची वाट बघत, ज्या रूटने ते येणार होते आणि त्यांना कापूस घेऊन मी भेटले. माझं म्हणणं काय होतं त्याच्या माध्यमातून, की ह्या कापसाच्या आयात निर्यात धोरणावर काम झालं पाहिजे आणि त्यानंतर मग कापसाचा भाव वाढू शकतो, शेतकऱ्याला चांगला भाव भेटू शकतो आणि म्हणून मी त्यांना भेटले. माझा आवाज, शेतकऱ्याच्या मुलीचा आवाज हा दिल्लीपर्यंत कोण पोहोचतो, तर दिल्लीचा एखादा नेताच बोलू शकतो आणि राहुल गांधींनी एखादं जर वाक्य बोललं तर त्याची दखल ही केंद्र पातळीवर घेतली जाते आणि आदरणीय नरेंद्र मोदी ज्यांच्या हातामध्ये हे आयात निर्यात धोरण त्यांच्यापर्यंत पोहोचतं. तर ही माझी भावना होती. पण लोकांनी ते बाजूला ठेवलंय सगळं. तोच फोटो काढायचा. त्याच्यामध्ये मी काय करतेय, माझ्या हातामध्ये कापसाची बोंड आहेत, माझी भावना काय आहे ती, तसं त्यांनी समरूप केलं. ज्यावेळेस मी पवार साहेबांसोबत जुळल्याचं तुम्ही मला सांगितलं, एकंदरीत ज्यावेळेस मी शेतकरी संघटनेमध्ये काम करत होते आणि नंतर हे सगळे दोघे पक्ष स्प्लिट झाले. तर मुळामध्ये एक महाराष्ट्रातले मोठे नेते म्हणून शरदचंद्रजी पवार साहेबांकडे बघितलं जातं आणि ज्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस साहेबांची गाडी अडवली होती महाजनाच्या यात्रेच्या निमित्तानं, तर त्यावेळेस मला ज्या प्रकारे पकडलं गेलं, माझं तोंड दाबलं गेलं, मुस्कटदाबी झाली, माझा आवाज दाबला गेला, त्यावेळेस मला अटक करण्यात आली आणि तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला ना, त्यावेळेस शरद पवार साहेबांनी मला फोन केला होता. मी त्यावेळेस 22 वर्षाची होते आणि मला अनएक्सपेक्टेड होतं, की महाराष्ट्रामधले एवढे मोठे नेते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जातो आणि ते मला फोन करतात, पोलिसांशी बोलतात, त्यांचे सगळे कार्यकर्ते तिथं पाठवतात आणि सांगतात, की त्या मुलीला सोडा, तिला अटक करू नका. आणि त्यानंतर मी एक मोठा मोर्चा काढला होता 5-7 हजार शेतकऱ्यांच्या मुलांचा, की तुम्ही मुलगी म्हणतेय की शेतकऱ्याला पीक विमा दिलाच पाहिजे. त्यावेळेस तो पोलीस माझं तोंड दाबतोय मी हे बोलत असताना आणि मी रस्त्याने पळतेय, माझी ओढणी खाली बळतीये, मला लेडीज पोलिसांनी पकडायला पाहिजे, ते जेंट्स पोलीस मला हँडल करतात. तर हे सगळं झाल्यानंतर मला असं वाटतं की त्यांनी ज्या प्रकारे मला साथ दिली होती, ती एक भावना होती, की हा नेता माझ्या वाईट काळामध्ये मला साथ दिली होती. आणि ज्यावेळेस पार्टी स्प्लिट झाली ना सर, तर त्यावेळेस मला वाईट वाटलं त्यांच्याकडे बघून टीव्हीवर. म्हणजे सुप्रियाताई भाषण करत होत्या, पवार साहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि मला असं वाटलं की अडचणीच्या काळामध्ये मी त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. म्हणून एका देशातल्या मोठ्या महाराष्ट्रातल्या एका मोठ्या व्यक्तिमत्वाला अडचणीत एखादी सामान्य मुलगी काय करता येतंय का आपल्याला, म्हणून मी त्यांच्यासोबत गेले सर. त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नव्हता, कुठलंही मोठं पद मी त्यांना मागितलं नाही त्यांच्याकडनं फोन होता आणि त्यांच्याकडून मला फोन आलेला होता. विशेष म्हणजे ज्यावेळेस मी त्यांच्याकडे पक्षप्रवेश केला होता, त्यावेळेस पवार साहेबांचा मला फोन आला होता की भेटायला यायचंय. त्यावेळेस मी त्यांना भेटले. मग ते एक भावनिकरित्या मी गेले होते. म्हणजे जे प्रस्थापित नेते कसं जातात, त्या पार्टीमधून आपल्याला काही मिळतंय का, तिथून आपली काही सेटलमेंट होतीये का, मग असं पक्ष बदलतात. पण मी असे पक्ष बदललेले नाहीयेत सर. मी प्रत्येक राजकारण आहे ना, समाजकारण भावनेतून केलेलं आहे. मी शेतकऱ्याच्या वेदना भावनेतून मांडलेल्या आहेत. राजकारणातला पवार साहेबांसोबतचा प्रवेश माझा भावनिकरित्या झालेला आहे, काहीतरी मिळवण्यासाठी झालेलाच नाहीये म्हणजे मुळामध्ये. संघर्षशील प्रवृत्ती आणि भावना या आणि मला मी अशी दोन्हीच्या ह्याच्यात अन्यायाच्या तुम्ही विरोधात पुढे लढणारी आहे ना, तर ज्यांची बाजू पडती असते ना सर, तर मला त्यांच्यासोबत जाऊ वाटतं. आणि हा माझा पूजा मोरे म्हणूनचा प्रवास आहे आणि तो 360 डिग्री मध्ये नंतर बदलला सर. आणि ज्यावेळेस आमचं लग्न झालं ना, त्यावेळेस मी धनाभाऊंना म्हटले होते की आपल्या भूमिका जरी वेगळ्या असल्या तरी मला असं वाटतं की शहरातलं आणि ग्रामीण भागातलं वातावरण खूप वेगळं आहे, पण ते मला तुम्ही समजून सांगा. माझे पती आज हिंदू धर्मामध्ये आपल्या पतीला देव म्हणलं जातं, त्या भूमिका मी समजून घेईल आणि त्या सोबत समरस होईल मी. परंतु हा माझा इतिहास लोक मला विसरू देत नाही, जो की खेडा तू शहर. मी आता पण इथं आता शहरात आलं. आलं तरी कसं आहे की हा विचार जो आहे म्हणजे ज्या पक्षाकडे तुम्ही गेला तो थेट तुम्हाला हिंदुत्वाच्या विचारसरणीकडे घेऊन घेऊन जाणार गेला, आहे. हा. नाही, मी ते तर एक मग थोडं ते- राहिलेलं हा. आहे याचा, ह्यातला मुद्दा त्याचं थोडं मिस होतोय, पण मी त्यामध्ये सबमिशन कराल की हे सगळं घडलं सर. समाजात असं काय दिसतंय की भाजपच्या लोकांनी यांच्यावर ट्रोल डाल केली आणि हे बाद झाले, माघार घेतली. त्यातल्या काही लोकांना भाजपचा खूप आनंद झाला, उकळ्या फुटल्यात, ते जल्लोष करतात. मी त्यांना दोष देत नाही, परंतु सर ह्या पुणे शहरातली, या देशातली एक अशी मुवमेंट आहे, संघाची जी मुवमेंट आहे ती आमच्या बाजूने खूप पॉझिटिव्हली आली. का आली सर? तुम्ही देखील सगळेजण का आमच्या बाजूने आलात? तर जे शब्द आमचे नव्हते ते आमच्या तोंडात घातले गेले आणि ज्यावेळेस त्या मुवमेंट करताना ती लोक पहिल्यांदा सोबत होती. आम्ही त्या लोकांसोबत बोललो यार हे आमचं नाहीच आहे. ज्यावेळेस आम्ही त्यांना हे दाखवलं सर ना, तर खूप खूप मोठे पदाधिकारी लेवलच्या लोकांना ते अपील झालं की यार यांचा काही दोषच नाहीये, यांची काही चुकीच नाहीये. हे हिंदुत्व मानणारे कार्यकर्ते, त्यांच्याकडे झालेली मुवमेंट ती अनावधाने झालेली आहे. यांनी लगेच शब्द फिरवलेत. सर पूर्ण मुवमेंट पॉझिटिव्ह झाली. ज्या लोकांनी आम्हाला ट्रोल केलं त्याच संघाच्या लोकांनी, त्याच भाजपच्या लोकांनी पूजाविषयी कौतुकाचे बोल आम्ही माघार घेण्याच्या आधी टाकले सर. आणि हे सगळं आमच्याकडे आलं, परंतु तरी सुद्धा ते डॅमेज कंट्रोल थांबू शकत नव्हतं. आणि त्यामुळे आम्ही आभार मानतो भारतीय जनता पार्टीचे काही मोठे नेते, मोठी मंडळी, त्याचबरोबर संघाचे खाजगी प्रभागातल्या प्रभागातल्या यंत्रणेपासून तर केंद्रीय यंत्रणेवरच्या संघाच्या लोकांनी याची दखल घेतली. ते हिच्या पाठीशी ठाम राहणार आहेत. त्यांनी सांगितलं तू घेतलेला विचार, तू केलेलं काम
या सगळ्या आमच्यापाशी आलेल्या आहेत आणि आम्ही तुझ्या पाठीशी ठाम आहोत. आम्ही तू लढावं ह्या मताशी संघ राहिला, पण ते आम्हाला पडलं नाही सर. याच्यामध्ये एक छोटी गोष्ट सांगतो सर, हिंदुत्व काय असतं, हिंदुत्व कसं चांगलं असतं. आम्ही एक 24 कुंडीय यज्ञ सर प्रभागामध्ये ठेवला होता, म्हणजे मगाशी माझ्याकडे ते मिस झालं सर. 24 कुंडीय यज्ञामध्ये सर 1500 ते 2000 लोक एका व्यासपीठाच्या खाली बसली. त्या सगळ्या लोकांनी ओझोनचा थर प्रकाश सगळ्या पृथ्वीतलावर वाढावा, त्याचबरोबर तिथं यज्ञ केले. त्या यज्ञामधनं अनेक देवदेवतांना प्रभावित करणं किंवा चांगल्या पद्धतीने काम यशस्वी व्हावं, सगळ्या लोकांना त्याचा लाभ व्हावा. म्हणजे काही लोक पूर्वीच्या कालावधीमध्ये पूजा जर पाहिलं तर तिने त्याच्यावर विश्वास ठेवला नसता, पण ज्यावेळेस मी तो यज्ञ सांगण्याची प्रक्रिया केली, आम्ही ठेवला, ज्यावेळेस आम्ही संघाला विचारलं की आम्ही असं ठेवतो, ते म्हटले छान, चांगलं ठेवा. पण त्याची सायंटिफिक रिझन ज्यावेळेस आम्ही पाहिलं ना, त्यावेळेस पूजालाही वाटलं की बाबा संघ किंवा हिंदुत्व जे चालतं ते योग्य मार्ग आहे. त्यामुळे संघाच्या आणि हिंदुत्ववादी आणि भाजपच्या लोकांनी या प्रक्रियेत 100 40% लोकांनी आम्हाला साथ दिली आणि 60% लोकांना वाटलं की यार यांचं तिकीट उडवलं, निष्ठावंतांचं हे गेलं. ज्यावेळेस तुमची मुलाखत जर सगळे बघतील ना, त्यावेळेस ती पण लोक ज्यांनी आम्हाला ट्रोल केलं ना भाजपच्या, ती पण हळहळ व्यक्त नाही, करतील. पण विचारसरणी म्हणून तुम्ही त्यांच्याकडे आकृष्ट झालात किंवा त्यांच्या काय त्यांच्याशी सहमत झाला असं झालं. कारण आता दुसराही प्रश्न इथेच निर्माण होतो की तुम्हाला पुढे कुठेतरी कारण धनंजय तर म्हणजे सामाजिक कार्यकर्ते आहे, पण निश्चितपणे राजकीय महत्वाकांक्षा असते आणि पुढे कुठेतरी एक ज्या पक्षाची सत्ता येणार आहे अशा पक्षात आपण जायचं किंवा त्या पक्षाशी जुळवून घ्यायचं आणि मग आपला राजकीय हेतू साध्य करायचा. यासाठी म्हणून ही वैचारिक हा 360 डिग्री जो तुम्ही म्हटलात ना, तर हे अशी शंका देखील उपस्थित होऊ शकते. असं होईल की मी हिला सारखं दाबतोय सर, असं मी ह्या बोलण्यामध्ये आमचं कधी असं नाही, आम्हाला स्वातंत्र्य आहे सर. डेफिनेटली फक्त तुमच्याशी नाही, अगदी फक्त त्याच्या आधी त्यांना बोलू द्या, मग तुम्ही बोला त्याच्या आधी, कारण शेवटी हा नाही, बिलकुल असं नाहीये सर. कारण की ज्यावेळेस आम्ही भेटलो होतो दोघांना, तर आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की आपल्या वैचारिक भूमिका ह्या वेगवेगळ्या आहेत, त्याच्यामध्ये काय करायचं. तर त्यावेळेस धनाभाऊ बोलले होते की तुझ्या वैचारिक भूमिका घेण्याचा जरी स्वातंत्र्य प्रत्येकाला, तुला तुझा असेल, मला माझं पण असेल, पण आपण एकत्रितरित्या एखाद्या विषयावर चर्चा करत जाऊ आणि चर्चा करून त्याच्यामध्ये एक बेस्ट जे असेल ना, ते तुझ्याकडून आलेला असू द्या नाही तर माझ्याकडून आलेला असू द्या, त्या विषयावर आपण पुढे गेलं पाहिजे. आणि ज्यावेळेस ही प्रक्रिया झाली तर त्यावेळेस त्यांनी मला प्रत्येक गोष्ट समजून सांगितली. पुणे काय आहे, शहर काय असतं, ग्रामीण भागात. मी ज्यावेळेस योगा आणि झुंबाचे क्लासेस सर पुण्यामध्ये घेतले ना, त्यावेळेस प्रचंड महिला वर्ग त्याच्यामध्ये आला. त्यावेळेस मी असं म्हटले की तेच मला म्हटलं होतं की योगा आणि झुंबाचे क्लासेस सुरू करीत, तर मी त्यावेळेस सुरू केले, महिला वर्ग आला. त्यावेळेस मी म्हटलं की असं मेहनत करण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी कशाला कोणी येईल ना. म्हणजे मी विचार करतो हे जर मी खेडेगावात घेतला असतं तर सकाळी 7 वाजेपासून बाई कामाला असते राहणार आणि तिथं जर मी योगा आणि झुंबा क्लासेस घेतले असते तर कुणीच नसतं आलं. आणि हे म्हणतं तिथं घे, इथं महिला येतील. म्हणजे मजा आहे ना सर ह्याच्यामध्ये. तिथं शेतकऱ्याचं पाठीला पोट चिटकलेलं आहे आणि इथं योगा आणि झुंबा क्लासेस घेतल्यानंतर लोक येतात पोट कमी पोट कमी करण्यासाठी. म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशन आहे सर 360 डिग्री मधलं. हे यांनी मला समजून सांगितलं आणि ज्यावेळेस मी स्वतः कन्व्हिन्स झाले ना सर, त्यावेळेस आम्ही हा निर्णय घेतला. वैचारिक दृष्ट्या असं म्हणतो मी, विचारसरणीच्या दृष्टिकोनातनं कन्व्हिन्स होणं हा एक भाग, कारण ती प्रक्रिया नसते. देश बदलला, जागा बदलली, त्याची विचारसरणी वेगळी असते सर. प्रश्न बदलले, ती त्याच्या भूमिका बदलल्या सर. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या परिसरामध्ये काम करताना ती विचाराची भूमिका घेऊन घेणं गरजेचं असतं आणि ते देशहिताचं असतं. हे ज्यावेळेस मला पटलं ना सर, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की हो या दिशेनं पुढे जाऊ. त्यावेळेस ते काय झाले, माझ्यावर कुठला विषय लादलेला नाही आणि ते स्वतःच तसे आहेत सर. मी आता राजकारणामध्ये बघा, मी फ्रंटला आहे. आतापर्यंत मुली ज्या राजकारणात उभा केल्या जातात ना, त्या आरक्षणातल्या बाहुल्या म्हणून उभा करतात. अनेक 10-10, 15-15 वर्ष राजकारणामध्ये असलेल्या महिला, पुरुष त्यांचे पुढे असतात, महिला हाताची घडी घालून मागा असतात, त्या घरी बसतात, पुरुष राजकारण करतात, त्यांच्यातला पुरुषार्थ जागा असतो. परंतु मला इतकं भारी वाटतं ना ह्यांच्याबद्दल की लग्नाच्या आधी दिलेले सगळे शब्द त्यांनी एवढे पूर्ण केलेत. आमचं लग्न खूप बराच पिरियड होता आमचं लग्न जमवण्यामध्ये ह्याच्यामध्ये, पण त्यावेळेस मी त्यांच्यासोबत जास्त बोलायचे नाही आमचं जास्त. पण मला असं वाटायचं की हे चांगले माणसं आहे. नंतर मी लग्न झाल्यानंतर म्हणलं, विचार असा केला की मी जसा विचार करत होते ना त्याच्यापेक्षा जास्त चांगले. आता सर स्वार्थाचा मुद्दा तुमच्या त्या सगळ्या आता बोला तुम्ही आता, म्हणजे आता ते स्वार्थाचा मुद्दा तुमच्या सगळ्या प्रक्रियेत आला होता. विशेषतः मी सांगेल की हा जसं तुम्ही हिचा जीवनपट विचारला तसं माझाही जीवनपट थोडस या माध्यमातून सांगावं वाटतो आणि मग स्वार्थाकडे येतो. तुम्हीच त्या सगळ्या प्रक्रियेचे साक्षीदार आहेत सर. मी आपण आता खासगीत बोलताना मी सांगितलं सर, स्टनर गाडी होती माझ्याकडं, त्यानंतर ऍक्टिवा होती. त्यावेळेस पण माझ्या बातम्या तुमच्यासारख्या मोठ्या चॅनलला लागायच्या तुमच्या सगळ्या, आणि त्यावेळेस हे लोक म्हणायचे यार हा पोरगा टीव्हीवर दिसतो. ती हळूच ती स्विफ्ट झाली, हळूच ती आता XUV700 झाली. हा सगळा प्रवास सर तुम्ही बघितलेला आहे. आणि आम्ही काल पण सांगितलं, ते पण खूप हे चाललं चर्चेमध्ये की 10 बाय 10च्या खोलीमध्ये मी राहिलो सर. मध्ये एक वरची कौलं पडू नयेत म्हणून एक वासा लावला होता
आणि तिथं वॉशरूमची व्यवस्था नाही, शेतात जायला लागायचं. लाजण्याचं काही नाही, ते आमच्या भागात सगळेच करायचे. मग ह्या परिस्थितीतून आलेला कार्यकर्ता आणि तो इथपर्यंत येतो, हे खूप खडतर असतं सर. आणि कार्यकर्त्याला म्हणजे पद मिळावं हे हे नक्कीच कार्यकर्त्याच्या मनात असतं. म्हणूनच एका दिवसामध्ये काकांना सोडून पुतण्यागिरीला आपण या राज्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे मी स्पेसिफिक नाव घेणार नाही, ते सगळे आदरणीय आहेत. आणि एका दिवसामध्ये निष्ठावंत सोडून सगळे करतात. ते त्यांच्या कामावर मोठी लोक आहेत, मग करतात. ते सगळं घडलं. पण आदरणीय एकनाथ शिंदे साहेब पण कामाच्या बाबतीमध्ये ग्रेट माणूस आहे. पण हे घडतं सर पदासाठी. पण त्याला अपवाद धनंजय जाधव आहे सर. त्याचं मी कारण तुम्हाला सांगेन. माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही पाहिलंय, वृक्षपादीकरण समितीवरती गिरीश बापट साहेबांनी माझी नियुक्ती केली. मी वेगळ्या पक्षात असताना देखील फक्त इच्छुक होतो. मला शब्द दिला, तू थांब. 2017ला 2018ला या मुलाला सर वृक्षपादीकरण समिती मिळाली. अनेक निष्ठावंत होते, अनेक लोक होती. लोक म्हणले आम्ही जेजुरीच्या गडावरून उडी मारतो, जीव देतो. पण त्यात धनंजय जाधवचं नाव आलं सर. का नाव आलं? तो कार्यकर्ता चांगला होता. पुढच्या कालावधीमध्ये सेम दुसऱ्या वर्षी सर अण्णासाहेब महामंडळाचं मला महामंडळावरती घेतलं गेलं. मी विशेष त्या GR वरती सर उल्लेख आहे, असा एकमेव GR होता, विशेष निमंत्रित सदस्य. म्हणजे वरचे सदस्य आहेत, पण हा धनंजय जाधव फक्त विशेष निमंत्रित होता. पुढे सर 2 वर्ष गेले, या समाजासाठी मी काम केलेलं पाहिलं. आणि मला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं उपाध्यक्षपद 2 नेत्यांनी देण्याचं कबूल केलं, दिलं. उद्या GR मध्ये नाव येणार होतं. नाव होतं त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब बसले होते, त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब बसले होते, आणि चौथे म्हणजे माझे आदर्श, माझे सर्वस्व नेतृत्व म्हणजे छत्रपती संभाजी महाराज बसले होते. आणि त्या ठिकाणी ठरलं की उद्या नरेंद्र पाटलांचा GR येतोय माझे अध्यक्ष म्हणून, त्यावेळेस उपाध्यक्ष म्हणून धनंजय जाधव यांचं नाव त्याच्यामध्ये येणार. आणि त्याला राज्यमंत्री दर्जाचं पद होतं सर. वय वर्ष माझं 27व्या वर्षी, 28व्या वर्षी मला राज्यमंत्री दर्जाचा पद मिळत होतं सर. फक्त मी छत्रपती संभाजीराजांशी प्रामाणिक आहेत, आम्ही स्वराज्य निर्माण करत होतो, त्याची बांधणी चालू होती. म्हणून या धनंजय जाधवनी राज्यमंत्री दर्जाचं पद सोडले सर. काल परवा आपण आज ज्या गोष्टीसाठी बसतोय ना सर, या भारतातला सर्वात मोठा पक्ष आहे की भारतीय जनता पार्टी, त्याच्या उमेदवारीसाठी सर 2500 लोकांनी पुणे शहरामध्ये अर्ज केले सर. आणि त्यामध्ये स्वयंस्फूर्तीनं माझ्याकडे मेसेज आहे, आदरणीय देवेंद्र साहेबांच्या PS साहेबांना पाठवलेला, पळसकर साहेबांचं मी या ठिकाणी नाव सांगू शकतो, आदरणीय मुरली अण्णा मोहोळ आहेत सर, आणि आमच्या भागातील नेते मंडळी आहेत. यांना आम्ही सांगितले पार्टी फर्स्ट. यांच्यामुळे जर पार्टीतल्या अनेक सीटांना जर धोका होत असेल, अनेक ठिकाणी नरेटिव्ह चुकीचा पसरला जात असेल, आम्ही थांबणार. तुमच्या चेहऱ्याला कुठेही डाग लागेल असं आम्ही कृत्य करणार नाही, आणि आम्ही थांबणार. सर आज एवढी तयारी होती सर, अपक्ष लढलं तरी निवडून येऊ शकतो. 1000 लोक माघार घेतल्यानंतर येऊन रडतात सर, आणि सगळं वातावरण तयार असतं, आणि थांबायचं सर. स्वार्थी जर असतो ना सर, तर या ठिकाणी आलो नसतो सर. आज जे अश्रू होते ना, का लोकांना वाटलं, लोकांनी खूप ट्रोल केलेलं हिला, हिने एवढे पक्ष बदलले, विचारसरणी बदलली, भाजपले म्हणतात हिचं पद गेलं तरी चालन, हिला दिलं नव्हतं, फेडायला लागलं सर. ते सगळ्या लोकांना आमचा संघर्ष माहित नाहीये. आमच्यातल्या फक्त ट्रोल झालेल्या भूमिका त्यांना माहिती आहेत सर. अण्णासाहेब महामंडळाचं राज्यमंत्री दर्जाचं पद सोडणारा धनंजय जाधव आहे, आणि या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरून निवडून आली असती अशी पूजा जाधव आहे सर. आम्ही दोघांनी हा त्याग सगळ्या जीवनपाठामध्ये केलेलं आहे. त्यामुळे स्वार्थी कार्यकर्ते अनेक आहेत सर, आम्ही त्याच्यामधले नाहीयेत सर. एवढंच या ठिकाणावर सांगायचं. पण काल हे सगळं घडल्यानंतर किंवा घडत असताना तुम्ही उल्लेख केला म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यांच्याकडनं, कारण त्यांच्याशी तुमचा थेट संपर्क होता, तुम्ही म्हटलं की पहिलाच प्रश्न तोच विचारला की त्यांचा आशीर्वाद. काल काही संपर्क संवाद झाला का? त्यांनी कदाचित असंही असू शकतं की नको माघार घ्यायला लढतो किंवा असं 100% सर सगळं झालं. मुरली अण्णांनी खूप आम्हाला मदत केलेली या सगळ्या प्रक्रियेमध्ये, आमच्या पाठीशी उभे राहिले. आदरणीय देवेंद्रजींनी तर खूप धीर दिला आम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये. म्हणजे त्यांना ज्यावेळेस आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला की सर हिने सांगितलं मी ही नाहीये सर, ते तिकडचं मी कव्हर, म्हणजे तिकडे झाल्यानंतर मी सांगितलंय सर, खूप देव माणूस आहे हो सर. म्हणजे स्पष्टपणे त्यांनी सांगितलं हे सगळं मला माहिती आहे आणि निर्णय तुमचा आहे. म्हणजे इतक्यापर्यंत झाले ना सर, मी ते याच्यावर सांगू नाही शकत सर. ते पण ते पाठीमागे तरी पण लढ असं म्हणत होते का? असं हो नक्की सर, लढ म्हणत होते. म्हणजे निर्णय ते आमचा आमचा होता होता सर तो, आणि आम्ही थांबलो सर. म्हणजे ते एकीकडे नगरसेवकाची खुर्ची आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टीची 40 सीट हे डोळ्यासमोर होते. स्वार्थी असलो असतो तर स्वतःच्या खुर्चीला महत्व दिलं असतं, पण त्या 40 खुर्च्यांकडे आम्ही बघितलं. आणि हे सगळं मोगम वाटेल, बोलणाऱ्यांना वाटेल की हे यांची इमेज वाढवून घेतात ते. हे जर एखाद्या व्यक्तीने जर तो सर्वे जर पाहिला ना सर, म्हणजे एकाच वेळी ट्विटरवरती वॉर चालतं, एकाच वेळी फेसबुकवरती वॉर चालतं, इंस्टाग्रामला वॉर चालतं की हे 40 निष्ठावंत 42 निष्ठावंत डावलले, आणि पूजा मोरे सारख्या दहशतवादी प्रक्रियेला काय उल्लेख केलाय सर? दहशतवादी म्हणून उल्लेख केलाय काल काही लोकांनी, दहशतवादी प्रक्रियेला समर्थन देणारी पूजा म्हणून. सर आम्ही हनीमूनला गेलो होतो सर, त्याच्यावर टीका टिप्पणी केली लोकांनी, हे गेले होते ज्या कामाला ते काम केलं, इतकं खालच्या दराने बोललेत सर. आम्ही सांगितलं ना सर, अनावधानाने आमची चूक झाली हिची,
त्यावेळेस काय घडलं हे देश प्रक्रियेत आलं नव्हतं. 2 तासांनी सर दुसरी प्रतिक्रिया दिली नाही सर आम्ही की हिंदू म्हणूनच मारले. आता तरी त्या ट्रोलर्सने पण समजून ते काय होतं सोशल मीडियाला मायबाप नसतो आपण म्हणतो की तिथे काही जसं तुम्ही सोशल मीडिया तुम्हाला स्टार बनवू शकतो तर सोशल मीडिया तुम्हाला एका क्षणात तुम्हाला संपवू शकतो हे वास्तव आहे. पण हे एवढं मात्र जसं तुम्ही म्हटलं की तो हा निर्णय तुमचा होता, तुम्हाला वर्ण कोणी सांगितलं नाही नाही, नक्की शंभर टक्के नक्की सर, असं नक्की की नाही. आता तुम्ही घ्या माघार घ्यावी लागते. नाही नाही सर. दुसरे पर्याय होते की अपक्ष म्हणून तुम्हाला लढता आला, जसं तुम्ही प्रभाग एकचा विषय काढला तर ठीक, म्हणजे नंतर मग पुन्हा अपक्ष लढायचं निवडून यायचं आणि भाजपात जायचं. एरवी मी आता सगळे हिला- तेच करतात, म्हणजे हिला विरोधी माहित पक्षही नाही. तेच करतात. सर हिला माहित नाही. हा, मी ते सांगू इच्छितो या ठिकाणी. हा, मी खरं तर उदय सामंत साहेबांचे आभार या ठिकाणावरून मानल हा. की त्या व्यक्तीने पण सर पुरुष आणि महिला असू देत, त्या भारतीय जनता पार्टीने आम्हाला थोडस गडबड झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला प्रभाग क्रमांक 1 मध्ये उमेदवारी देतो आणि उमेदवारीच्या नंतर म्हणजे तुमच्या पाठीमागे ताकदीने उभं राहतो, ताकद समजून घ्या तुम्ही. बरं. असं उदयजी सामंत साहेबांच्या माध्यमातून आमचं बोलणं झालं दोघांचं. बरं. ते आमच्या पाठीशी मागे उभे राहिले. निलमताई गोरेंकडनं देखील निरोप होता, त्यांची आमची भेट झाली. तेही सगळं त्या पद्धतीने झालं. नंतर आमच्याविषयी चुकीचं एक माहिती पसरवली गेली की राष्ट्रवादीकडे आम्ही संपर्कात होतो. राष्ट्रवादीच्या लोकांनी आता काहीतरी तिला संपर्क केला, तिचे काका वगैरे असं चाललंय आता की तुम्ही थांबलाय तर आम्हाला हे करा, असं काय काय झालं. परंतु मी राष्ट्रवादीच्या अजितदादांची नक्कीच भेट घेतली. आमच्या भागामध्ये सतीश मस्के नावाचे एक व्यक्ती आहेत आणि त्यांच्यावरती अन्याय झाला आणि निष्ठावंत असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्यांना डावलल्या गेलं. तर माझ्या डोक्यात असा विचार आला की ज्या व्यक्तीमुळे आपल्याला इथून डावलल्या गेलं आणि ज्या व्यक्तीला त्याचा साईड इफेक्ट झाला त्या सतीश मस्केनला किंवा त्यांच्या मिसेसला का उमेदवारी मिळू नये, तर तो राग होता डोक्यामध्ये आणि म्हणून मी अजितदादांना भेटलो. तुम्ही एक तर आम्हाला जर चुकून संधी असेल तर द्या, नाही तर देऊ नका, परंतु सतीश मस्केंच्या घरामध्ये संधी द्या हे सांगण्यासाठी आम्ही एकत्रित तिथून अजितदादांना भेटलो आणि ते बोललो. परंतु मी जसं पहिलं कौतुक तुमच्याकडे उदय सामंत साहेबांचं केलं, नंतर मी दुसरं कौतुक करण काँग्रेसचे प्रशांत दादा जगताप यांचं कौतुक करण की माझं आणि त्यांचं बोलणं झालं. ते म्हणले की धनंजय मी मैत्री निभावणारा व्यक्ती आहे आणि तरी माझ्या डोक्यात राग होता. ते म्हणले तुझ्या मिसेसची उमेदवारी फायनल ये भेटायला, पण मी त्या रागाच्या भरात माझ्या डोक्यात थोडं हे होतं. मी म्हणलं नाही पुरुष लढणार आहे आणि मी तसं त्यांना मेसेज केला. मग त्या सगळ्या गोष्टी थांबल्या. परंतु काँग्रेसने एबी फॉर्म आता आपल्याला मोहनदादा जोशी भेटले, म्हणजे कोरे एबी फॉर्म पाठवले होते सर, त्यांनी तुमच्या समक्षातच सांगितलं सर. वंचितच्या लोकांचा संपर्क झाला सर. मनसेच्या आमच्या भागातले गणेश पाटील किंवा आणखी लोक मंडळी त्यांनी सांगितलं की एबी फॉर्म रेडी आहे. बसपा सारखा पक्ष ते काही असू देत, पण बसपाच्या नेते मंडळींनी मला विश्रांतवाडी परिसरातून फोन केला, एबी फॉर्म रेडी आहेत. मला ह्यांचा फोन आला, विशेष म्हणजे शिवसेनेचे आमच्या भागातले चव्हाण म्हणून आहेत त्यांचा फोन, अशा अनेकांचे फोन आले की यार तुम्ही सांगा आमचे एबी फॉर्म रेडी आहेत. आपचे आमच्या भागातले कार्यकर्ते ते म्हणले काय करायचं सांगा. या सगळ्या मंडळींनी सर एबी फॉर्म रेडी ठेवले होते. असा कार्यकर्ता आहे का पुणे महानगरपालिकेमध्ये 8 महिन्यात येतो आणि हे सगळे फॉर्म एबी फॉर्म घेऊन तयार होतात. हे का सांगतोय सर मी तुम्हाला, हे सगळं सत्य आहे आणि काम करावं. माझं तुमच्या माध्यमातून कार्यकर्त्याला एकच सांगणं, ठीक आहे पैशाची रसद लागते, पैसे हा जो विषय ना सर त्यात पण ट्रोल केला गेला. मी आता येता येता एक कमेंट मला दिसली, हिने त्या कार्यक्रमात घातलेली साडी हिच्याकडे कुठून आली. सर मी सांगतो की अनेक दानशूर लोक असतात, अनेक हितचिंतक असतात, ते जर कार्यकर्ता राईट असेल ना सर तर पैशाच्या बॅगा घेऊन मागे येतात आणि म्हणतात लढ मी तुझ्या पाठीशी, आणि त्यातले आम्ही 2 जण आहे सर, हे शपथेवर सांगतो सर. नाही पण ते काय आता अलीकडच्या काळामध्ये पैशाच्या बॅगा ह्या बेहिशेबी असतात ना, त्यामुळे कुठल्या घ्यायच्या आणि कुठल्या नाही याचं भान ठेवायला लागतं. मग तेच ठेवलंय सर, म्हणून थांबलो. म्हणून थांबलो सर, नाहीतर त्याचा त्रास पण होतो सर. कुठली गोष्ट कुठे उलटेल याचं, सांगता येत नाही. आणि त्यामुळे तुम्ही राजकारणात काही धडे घ्यायचे राहिले होते, कुठे कच्चे ठरलात आणि म्हणून ही वेळ आली असं मला वाटतं. हा सगळा प्रसंग जो आहे तुमच्यासाठी धडा ठरणार आहे. भयंकर होता सर. आणि याच्यामध्ये आणखीन एक मला विशेष कौतुक करावं वाटतं ना की पुणे शहरातल्या सर्व पत्रकार बांधवांचं, एका बाजूला एवढी टोळधाड होती आणि ठरवलं असतं तर मीडियाने आम्हाला पूर्ण संपवून टाकू शकत होती. मीडिया मुंबईतले पत्रकार असतील, बीडचे विशेषतः पत्रकार, महाराष्ट्र, नाशिक असंख्य भागातल्या पत्रकारांचे, संपादकांचे हळहळणारे फोन आले आणि पत्रकारिता सोडून सर त्या लोकांनी आमच्याविषयी मतं व्यक्त केली. म्हणजे खूप जण नावं नाही सांगू शकत, दुसऱ्या नाही मी नाव एक दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती बोलताना आपल्याला सांगता येत नाही. ती सगळी लोक आम्हाला भेटायला आली सर. बीडची पत्रकार मंडळी दुपारी निघून रात्री 10 वाजता पुण्याला येऊन हळहळ व्यक्त केली. अनेकांनी लेख लिहिले सर. आताही तुमच्या समक्षात अनेक मोठमोठ्या चॅनलच्या डेस्कवरती रोज हिट असणाऱ्या चेहऱ्यांचे फोन आले आणि सगळे पाठीमागे उभे राहिले. कार्यकर्ता जर चांगला असेल ना सर आणि खरं काम करत असेल ना सर, त्याला कोण थांबवू शकत नाही सर.
आणि त्यामुळे पत्रकारांच्या पत्रकार सद्भावना असतं चांगलं काम पत्रकार करणारे खरंच चांगले आहेत, व्यक्तीच्या त्यामुळे पण पत्रकारांनी त्याही स्वतःच्या भावना आणि विचार आणि भूमिका बाजूला ठेवूनच काम करायचं असं हे देखील सत्य हे पत्रकार म्हणजे पण ते चांगले ठीक आहेत आहे ना की सर, हा, तर ते आम्ही जर एक वाईट नव्हतो, ट्रोलर्सनी जे केले ना त्यामुळे सर, हा. त्यांनी एका चांगल्या कार्यकर्त्याचा सर, एका कार्यकर्तीचा सर, या ट्रोल गँगनी माहितीचा अभाव समजून म्हणा, मग ते भाजपचे असू द्यात किंवा आमचे विरोधक असू द्यात, यांनी नक्की बळी घेतला. पण ते पण तो बळी फक्त आमचा नाहीये सर, प्रभागामधले असे अनेक लोक आहेत की जे ह्याच्यामधून वाट काढू पाहतायत, कुणीतरी त्यांचा आवाज बनलं पाहिजे यासाठी ते तरसतायत मागच्या 15-20 वर्षापासून. त्यांच्या सगळ्यांचा आवाज दाबला असं मला वाटतं, तो फक्त माझा आवाज नव्हता. किती तुम्ही ते सांगायला करायला पाहिजे काय काय पाहिजे. कोण कोण त्याच्यामध्ये भरडले गेले, त्यांची नावं तुम्ही सच्च्या सांगितली. कार्यकर्त्याच्या एक महत्वाकांक्षेचा बळी असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे तुम्ही एक प्रातिनिधिक उदाहरण आहात. आणि मी म्हणजे सामान्यांचं असं आपण प्रतिनिधित्व करणार आहे, तिचा आवाज दाबला जातो म्हणजे तुम्ही खुश असाल. आज पूजा मोरे उमेदवारी मागे घेतली, ती सभागृहात नसणार आहे, ती माझी उमेदवारी नव्हती. घराघरातल्या प्रत्येक माता माऊलीची, प्रत्येक भगिनीची, प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाची आणि डोळ्यात पाणी असणाऱ्या आणि चूल बंद ठेवणाऱ्या प्रत्येक महिलेची ती आवाज आणि ती उमेदवारी होती सर. त्याच्यामुळे मला एकटीला नाही हरवलंय त्यांनी, एवढ्या सगळ्यांचा आवाज बंद करण्याचं काम केलेलं आहे. पण तो आवाज बंद होणार नाही. रस्त्यावरच्या माध्यमातून असेल, विविध माध्यमातून असेल, तो मी उठवत बसणार. आणि ज्या महिला माझ्यासाठी डोळ्यात पाणी आणतात ना, त्याच्यासाठी सर मी निवडणुकीच्या आधी जे जे शब्द दिलेले आहेत, मी सांगितलं की घरी बसलेल्या महिलांना मी काम देणार आहे, ज्यांना कामाची गरज आहे. प्रत्येक महिलेला वाटतं की बाबा नवरा किती श्रीमंत असो, त्याला किती पगार असली तरी तिच्या हाताला काम पाहिजे, तिचे 2 रुपये तिच्याकडे असावेत. त्यासाठी मी जे शब्द दिले होते ना सर, ते मी येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षामध्ये पूर्ण करून दाखवणार माझ्या माझ्या पद्धतीनं. आणि मी दिलेले शब्द हे फक्त मी भावनांसोबत खेळण्यासाठी नव्हते, तर मला काम करायचे, मला लोकांमध्ये राहायचंय. आणि 30-40 वर्ष पुढचे जे राजकारण करायचं होतं त्याच्यासाठी मी एक प्लॅन तयार करणार आहे आणि एक महिलांसाठीचा मोठा उद्योग निर्माण करणार, त्याच्यामध्ये महिलांना व्यापून घेणार आहे. आणि पुढच्या पंचवार्षिकला निवडणूक अशी माझी असेल सर की त्याच्यामध्ये मला प्रचार करायची गरज पडणार नाही. ह्या माझ्या माता भगिनीच मला निवडून आणतील. पण हाच गमच्या गळ्यात असेल का तुमच्या? हा, नक्कीच सर, शंभर नक्कीच सर. कारण काय की शेवटी आता तुम्ही पण तुमचाही राजकीय प्रवास जो आहे म्हणजे की ठीक आहे सामाजिक पार्श्वभूमी होती समाजकार्य आणि इतर काय आरक्षण चळवळ असू द्यात किंवा राजेंसोबतचं काम त्यानंतर स्वराज्य पक्ष त्यामुळे मग हे सगळे म्हणजे स्वराज्य पक्षासारखं व्यासपीठ किंवा एक पार्श्वभूमी असताना देखील भारतीय जनता पक्ष हाच का पर्याय तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना हो सर, हा एक सोयीचा किंवा योग्य चिंतनाचा वाटतो? खूप विषय आहे सर. हा. त्याच्या बाबतीमध्ये राजे पण चिंतित माझ्यासोबत, आम्ही चर्चा करतोय आम्हाला जाणवलं. सर झालंय काय माहितीये का सर, आता की राजकारण एवढं बदललेलं आहे सर. स्थानिक स्वराज्य संस्था बघा, तुम्ही आमदारकी बघा, खासदारकी बघा, जनतेमध्ये एक भारतीय जनता पार्टी किंवा या सगळ्या प्रक्रियेची एक वेगळी लाट तयार झाली. त्याच्यामधनं अनेकांनी स्वप्न पाहिली होती आणि त्या स्वप्नांमध्ये आम्ही पण होतो की आमचे एक 10-20 आमदार निवडून येतील तिसऱ्या आघाडीचे. आणि तुम्ही स्वतःच बातम्या हो. चालवल्या होत्या की हॉटेल्स बुक केले, म्हणजे अमुक अमुक मुख्यमंत्री होणार, कोण कोणच्या खुर्चीवर बसणार, त्याच्यामध्ये तिसऱ्या आघाडीला सत्तेवर घेतल्याशिवाय मुख्यमंत्री किंवा सत्ताच बनू शकत नाही. बच्चू कडू, स्वाभिमानी शेट्टी, पक्षाचे राजू शेट्टी, संभाजीराजे हे सगळे घडवणारे असणार. आणि तो एवढा मोठा धक्का होता ना सर आम्हाला, एवढं मरमर पडलो, एवढं राज्यभरात पडलो, सगळं झालं. आणि जो धक्का बसला ना सर, तो धक्का आम्हाला थोडस पचवायला जड गेला. नंतरच्या कालावधीमध्ये ही सगळी दुनिया सर पक्षीय राजकारण आणि हे सगळं पैशाच्या जीवावर चालतं, तर आम्ही त्यामध्ये कमी पडलो सर. आणि त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लढू नये असं राजेंच्या मनामध्ये एक विचार मला दिसला. आणि त्यावेळेस मी राजेंना माफी मागून म्हटलं की पुणे सारख्या शहरामधली जी परिस्थिती आहे ती स्वराज्य म्हणून मी लढू शकतो, मी मायलेज पण घेऊ शकतो, म्हणजे ठराविक मतदानापर्यंत जाऊ शकतो, डिपॉझिट काय जप्त होणार नाही पण जाऊ शकतो. पण विजयापर्यंत जाणं थोडंसं खडतड वाटतंय की आताची विचारसरणी, वातावरण पक्षीय त्यामुळं. आणि महाराजांनी पण एक सर्वे लावून महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली ना ज्यावेळेस, तर छोट्या पक्षांना सर आताची स्पेस कमी झाल्याचं आम्हाला जाणवलं. आणि म्हणून राजकारणामध्ये ते स्वतः एका पत्रकार परिषदेमध्ये बोलून गेले की आम्ही लढणार नाही स्थानिक स्वराज्य संस्था, असं त्यांना वाटलं. मग मी आणि अनेक महाराष्ट्रातल्या प्रतिनिधी आमच्या स्वराज्य पक्ष त्यांना विचारलं की राजे हा निर्णय योग्य आहे का, बरोबर आहे का, घेतलाय का? ते म्हणले हो आम्ही तसा निर्णय घेतोय. मग मोठ्या मनाचा राजा आहे, ते म्हणले की ज्यांना आज आमच्या पक्षाचे जर कार्यकर्ते पाहिले, सोमनाथ ढोले म्हणून आहेत, त्यांची मिसेस शिवसेनेच्या तिकिटावरती सर राजगुरुनगरला एक सर्वसामान्य कार्यकर्त्याची बायको निवडून आली. आता एक उभा ठाकरनं उभे राहिलेले आहेत, काही काँग्रेसकडनं उभे राहिलेले आहेत, अनेक वेगवेगळ्या पक्षांमधून. पण आम्ही सगळ्यांना सपोर्ट करतो आणि ही भाजपकडनं होती. म्हणजे संभाजीराजे एवढे मोठे आहेत की ते बाबा मी तुम्हाला जर आज देऊ शकत नाही आणि तुमचं जर घडतंय आणि तुम्हाला ते विचार योग्य वाटते तर घ्या, पण मी त्यांच्याशी प्रामाणिक राहिलो. मी क्वचितच या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्या गळ्यामध्ये क्वचितच भारतीय जनता पार्टीचं उपकरण दिसलं असेल. भाजपला प्रमोट करण्यामध्ये मी नक्कीच होतो, म्हणजे पूजाच्या माध्यमातून. पण मी संभाजीराजांशी प्रामाणिक राहिलो. आणि तुमचा जो प्रश्न आहे की मग ह्यात काय वाटतं तुम्हाला, तर
तर छोट्या पक्षांची स्पेस थोडीशी आता कमी झालेली आहे आणि भविष्यामध्ये हाच पट्टा हिच्या दुपट्टा गळ्यामध्ये राहील. कारण की आतापर्यंत ती ज्या भागात राहिली सर, त्या भागांमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजू शेट्टींसोबत राहावं लागत होतं, म्हणून राहिली. त्या भागामध्ये हिंदुत्व आणि डावी आणि उजवी विचारसरणी होती का, तर तिथल्या लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न वेगळा होता सर. त्यामुळे आपल्याकडं काश्मीरचा विषय झाला की आपल्याकडे दंगल घडू शकते, सगळ्या गोष्टी घडू शकतात, परंतु ते बीडला घडत नव्हतं सर. तिथला हिंदू मुस्लिम एक राहण्याचं दिसतं आपल्याला. शेतकरी तो आहे ना. शेतकरी आहे ना, त्याला तिथं जातीचा लेबल थोडस राहतो, परंतु देश हितासाठी हिंदुत्व गरजेचं आहे हे समजतं, दिसतं. एकत्रीकरण ठेवण्यासाठी ते गरजेचं आहे हे दिसतं. म्हणून मी दुसऱ्या विचाराला खोडणार नाही, परंतु ती तिच्या विचाराने चालत राहील. कारण की शहरामधलं काम करणं, ग्रामीणचं काम करणं, हिथले प्रश्न तिथले प्रश्न हे सगळे वेगळे आहेत. त्यामुळं तिचा जो घातलेला दुपट्टा आहे तो राहावा, तिने तिच्या पक्षाला न्याय द्यावा हे म्हणत असताना एक सांगावं वाटतं की भारतीय जनता पार्टी सारखी पक्ष तिच्यावर तिला उमेदवारी देतो, ती नगरसेवक झाली नाही तरी हा भाग वेगळा. तिने सांगितलं की तिकीट काढायला पैसे नव्हते आणि त्या पक्षाने जर तिला तिकीट दिलं असेल, जय पराजय लांबे, पक्षाने तिच्यावरती जर विश्वास ठेवलाय ना, तर तिने पक्षासाठी काहीतरी केलं पाहिजे. न्याय मिळेल नाही मिळेल ती पण हा एवढा मोठा आता जगातला सगळ्यात मोठा पक्ष असं ते म्हणतायत आणि त्यामुळे अर्थातच त्याच पक्षाला सर्वाधिक आरोपांना किंवा टीकेला सामोरं जावं लागतंय. सर्वाधिक टीका होणारा पक्ष म्हणजे आता जर बघितलं तर मग तुम्ही ठीक आहे हिंदुत्व म्हणतो, पण त्यांचं हिंदुत्व हे कट्टरतावादाकडे घेऊन जाणारं हिंदुत्व आहे, जे इतर धर्मियांचा द्वेष करणारं असं त्यांचं हिंदुत्व आहे, अशी देखील टीका होते, असे देखील आरोप होतात. किंवा हा सगळा पक्ष भांडवलदारांचा पक्ष आहे, अडाणी अंबानींचा पक्ष आहे असं देखील बोललं जातं. इथपासून ते अगदी खालच्या स्तरापर्यंत की सतरंजा उतरणारे निष्ठावान कार्यकर्ते आता डावलले जात आहेत इथपर्यंत अशी सगळी प्रतिमा या पक्षाची आता झालेली आहे. कुठेही जा म्हणजे चर्चेत असलेला का अगदी विद्वान लोकही हेच म्हणतात आणि सर्वसामान्य माणूस जो आहे तो देखील हेच म्हणतो. असं असताना तुम्ही त्याच पक्षा हा मग त्याला अपवाद आहे ना सर, आम्ही अपवाद आहे ना सर. जग काय म्हणतं म्हणजे मी तुम्हाला वाईट भाषेत सांगाल सर, जर एखादी चुकीची महिला असेल आणि मला तहान लागली आणि तिने जर मला पाणी दिलं, जगाच्या नजरेमध्ये जर ती चुकीची असेल पण तिने मला पाणी दिलं ना, तर ती माझी मावशी होईल सर. मला त्यावेळेस ती गरज होती आणि मला जे पाहिजे ते त्या महिलेने दिलं ना मला, ती माझी आईची सख्खी बहीण असते, मी तिला मावशी म्हणल का, तर तसा आजचा प्रकार आहे सर. तुम्ही म्हणताय की सतरंजा उचलणाऱ्यावर अन्याय झाला, हे झालं ते झालं. आमच्या बाबतीमध्ये आम्ही मेरिट दाखवलं, आम्ही 10/10च्या खोलीतलं दाखवलं, आम्ही सगळं दाखवलं. त्यांच्या तिथल्या निष्ठावंतापेक्षा आमचं मेरिट वाढलं, आम्ही योग्य काम केलं. म्हणून त्या पक्षाने आमच्या दोघांच्याही राजकीय जीवनामध्ये आमचा एकही नातेवाईक आमदार, खासदार, मंत्री नव्हता, तरी सुद्धा आम्हाला न्याय दिला. मी उलट म्हणत जे नरेटिव्ह चालले ते सगळे चुकीचे आहेत. भारतीय जनता पार्टीच योग्य आहे. भारतीय जनता पार्टीने योग्य मेरिट पाहिलं, सर्वसामान्य कार्यकर्ता असताना देखील ताकद दिली. त्याचं उदाहरण जर कोण असेल तर पूजा मोरे आहे, पूजा जाधव आहे. भारतीय जनता पार्टी राईट आहे. निवडणुकीसाठी केलेल्या कष्ट केलेल्या महिलेला त्यांनी संधी दिली. त्यामुळे विद्वान काय म्हणतात हे तुम्ही दाखवणं शक्य जर असेल ना, तर ह्या कष्टाची चीज जी केली ना ती भारतीय जनता पार्टीने केली. नंतर तुम्ही ते घ्या, ते दाखवा. हे कष्ट भाजपला दिसले. हे चप्पल घासून घासून सर घासून माझी घासून कातडी झाली. निघाली आहे ती पायाची आणि त्याचे रक्त निघून त्या जखमा झालेल्या आहेत मला. मी एवढी 8 महिन्यात पडले. मी लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून माझं नवरी पण काय होतं ना सर, मला ते जाणवलं सुद्धा नाही. लग्न झाल्यानंतर 23व्या दिवशी आम्ही आमच्या आयुष्यातले काही आनंदाचे क्षण अनुभवायला गेलो. पहिल्याच दिवशी पहलगामचा अटॅक झाला, ते सुद्धा आम्ही म्हणजे जगू शकलो नाहीत. म्हणजे आयुष्याचा संघर्ष सुरू झालंय, तर संघर्ष आजतागत सुटायला तयार नाही. पण असं आयुष्य आहे सर. पण मुद्दा हा आहे तुमच्या प्रश्नातला की भारतीय जनता पार्टीचा नरेटिव्ह इतका चुकीचा असताना तुम्ही भारतीय जनता पार्टीकडे का गेलात. तर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या आता की मराठा आरक्षणाचा विषय होता सर, अनेक जण त्याला न्याय देऊ शकत नव्हते, देवेंद्रजींनी प्रयत्न केले. गड किल्ल्यांचा विषय होता सर, गड किल्ल्यांना बजेट देण्याचं काम त्या देवेंद्रजींनी केलं. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ गेले 15 वर्ष बंद पडलेलं होतं सर. त्यावेळेस त्याला चालना देऊन काम केलं आणि त्याचं डायरेक्टर मला केलं सर. म्हणजे डायरेक्टर केलं म्हणून नाही, पण मी लोकांसाठी काम केलं. सारथी संस्था सर बंद पडलेली होती सर. सारथी संस्थेच्या बाहेर छत्रपती संभाजी महाराजांनी एवढं मोठं आंदोलन केलं, सारथी संस्था जिवंत केली सर. हे विसरून जाऊ शकत नाही ना सर. मी त्या लढ्यातला आहे, त्या चळवळीतला आहे आणि मी एकटा नाही, तर पूजा पण त्या चळवळीतली आहे ना सर. आणि ही चळवळ हा संघर्ष सर स्वतः तुम्ही पाहिलेला आहे ना सर 15 वर्षातला. पण विद्वान काय म्हणतात, राजकीय अभ्यासक काय म्हणतात, पण आमचा अनुभव मात्र सर वेगळा आहे आणि भारतीय जनता पार्टी आमच्या अनुभवामध्ये जिंकलेली आहे. म्हणजे ह्याच्यात शून्य खोट आहे सर. मी सांगितल्यानंतर सर तुमचंही मत मी म्हणतोय ते बरोबर आहे असं तुम्हाला क्षणिक तरी वाटेल सर.
क्षणिक काय ऐकूनच तुमच्याशी बोलताना किंवा तुमचा सगळा संघर्ष पाहताना मी म्हणजे पूजा जरी तिकडे असल्या तरी आम्ही इथनं ते सगळं बघत होतो आणि तुमचा तर आम्ही जाऊन बघितलं. ठीक आहे, एक कालचा सगळा प्रसंग बघितला, काल तुम्हाला रडताना बघितला, आज तुम्हाला हसताना बघितलं, याचा आम्हाला आनंद आहे. पण नाही, कालचंच विसरलोय आम्ही सगळं. ते तुम्ही मला नाही का सर काय गमवलंय ना, त्याच्यापेक्षा माझी विचारसरणी वेगळी असताना हा दुपट्टा माझ्या गळ्यामध्ये आहेत ना, मला हा खूप म्हणजे नगरसेवक पदापेक्षा जास्त काही मिळवल्यासारखं वाटतोय. बरोबर. त्याच्यामुळे मला ते गमवल्याचं दुःख शेतकऱ्याला तरी नसतं, तसं मला नाहीच आहे सर. त्याच्यामुळे मी कालच ते सगळं सोडून आज नवीन प्रवास सुरू केलाय. आणि यातून आणखी एक संदेश म्हणजे भारतीय जनता पक्षातले जे नाराज आहे किंवा जे कोणी रुसून बसलेत उमेदवारी मिळाली नाही म्हणून, तर त्यांनाही निश्चितपणे जाणार आहे की बघा. त्यामुळे भाजपच्या दृष्टिकोनातून तुम्ही आता तसे ॲसेटच ठरलेले आहात तुमच्या आयुष्यात किंवा राजकीय आम्ही एवढे आयुष्यात. मोठे नाही आहोत कोणासाठी. आम्ही असं असं नाही करावं. करू शकत. पण जे आहे ते आहे सर. आपण छान ना, तुम्ही इथे आलात, अगदी मन मोकळ्या गप्पा मारल्यात आणि पुन्हा म्हणजे जाता जाता एक पूजाचं जे हास्य आहे तर खरोखर समाधान देणार आहे, आनंद देणार आहे. तुम्हाला भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. सर, तुम्ही आम्हाला दोघांनाही बोलतं केलं आणि जे काय आमच्या डोक्यावरती आमच्या सहकारी बांधवांच्या डोळ्यातले अश्रू बघून जे आम्हाला काल रडायला आलं होतं, मी माझ्या पुरुषांचे म्हणा किंवा तरुणांचे, हिनीच्या महिलांचे, ते जे काय आमच्या डोक्यावरती जे बर्डन झालं होतं, आमचे डोळे सुजले होते. लोकांनी त्याच्यावरती पण ट्रोल केलं की किती वरडती, किती रडती, हिचं हेच तेच. तर त्या सगळ्या ज्या काही लहरी होत्या ना सर, त्या तुम्ही पुसून काढल्यात आणि तुमच्या टॉप राजकारणात चढ उतार आणि असे सगळे अडथळे त्यामुळे येतच सर, असतात. त्यामुळे तुम्हाला विशेष असं धन्य- विशिष्ट असला काही शिक्का कधी कुणावरती कायमस्वरूपी मारता येत नसतो आणि हे सगळे सर, पण तुम्हाला लोक जाणून आहेत. तुमच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष आहे सर, तुमच्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना तुम्ही जनतेसमोर कार्य करता, मी म्हणाल की ही एक व्हिडिओ सर आयुष्यभर आमच्या स्मरणात राहील, जनतेने पण ठेवावी. कार्यकर्ता जर योग्य काम करत असेल, त्याग जरी केला तरी पण कार्यकर्ता काय असावं काय नाही हे आम्ही स्वतःच स्वार्थ पुढार पण म्हणणार नाही किंवा हे प्रमोशन म्हणणार नाही. पण तुम्ही आमच्याकडे बघा, त्याग करा, पक्ष नक्कीच संधी देईल. पक्षाने नाही दिली तर 1000 लोक काल रडली सर, ते विजयापेक्षा मोठं होतं सर. ते नक्की कार्यकर्त्याला मिळतं. त्यामुळे लढायचं, भिडायचं आणि जनतेसाठी जिंकायचं आणि जनतेसाठी करायचं. थँक्यू सर. तुम्ही माझ्यासारख्या प्रभागात जर माझ्या आलात तर मी तुम्हाला मत देईल की नाही मला माहिती नाही, पण माझ्या शुभेच्छा नक्की तुम्हाला. मन द्या सर, फक्त आम्ही मनासाठी- थँक्यू सर. खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू सर. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.